मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा. कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे. कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215. पावसावर अवलंबून असणाऱ्या संगमनेर तालुक्याच्या पठार भागात विशेषतः खडकाळ माळरानावर शेती करणं ही अत्यंत कठीण गोष्ट मानली जाते. मात्र याच कठीण परिस्थितीवर मात करत तालुक्यातील कर्जुले पठार गावच्या अंतर्गत असलेल्या काठवणवाडी येथील आदिवासी शेतकऱ्यांनी शेडनेटच्या माध्यमातून अंजिराची बाग फुलून एक नवा आदर्श निर्माण केलाय. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी या ठिकाणी भेट देऊन ते देखील अंजिराच्या बागा पाहून भारावून गेलेत. काठवणवाडी ही संपूर्ण आदिवासी वस्तीसह डोंगरदऱ्यांमध्ये वसलेली वाडी आहे. इथं यापूर्वी फक्त बाजरी, सोयाबीन, कांदा यासारखी पावसाळी पिकं घेतली जायची. मात्र तरुण शेतकऱ्यांनी पुढे आदिवासी एकता शेतकरी गट स्थापन केला आणि पाण्याचं नियोजन करून अटल भूजल योजना, कृषी विभाग आणि आदिवासी विकास विभागाच्या सहकार्यानं 10 शेडनेट मंजूर करून घेतल्या. सुरुवातीला शेडनेटमध्ये शिमला मिरची, वांगी अशी भाजीपाला पिकं घेतली. मात्र आता त्याच जागी अंजिराची सेंद्रिय बाग त्यांनी विकसित केली आहे. या अंजिरांना सध्या संगमनेर आणि नाशिकच्या मार्केटमध्ये 100 रुपये प्रति किलो दर मिळतोय. या स्तुत्य उपक्रमाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी काठवणवाडीला भेट दिली आहे. त्यांच्यासोबत उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी तसेच कृषी विभागाचे इतर अधिकाऱ्यांची हजेरी होती. जिल्हाधिकाऱ्यांनी शेडनेटमध्ये जाऊन अंजिराच्या झाडांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. तसेच त्यांनी जैविक खते आणि सेंद्रिय औषध निर्मिती केंद्रालाही भेट दिली आहे. या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचं कौतुक केलंय. खडकाळ माळरानावर सेंद्रिय पद्धतीनं अंजीर फुलवणं ही निश्चितच आदर्श गोष्ट आहे. हा प्रयत्न इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास जिल्हाधिकारी यांनी बोलून दाखवलाय. या उपक्रमात सहभागी असलेले शेतकरी भीमा उघडे, सीताराम उघडे, किरण मेढे, भाऊराव दुधवडे, तुळशीराम उघडे, आर्कराईट उघडे, पोपट मेंगाळ, श्रावण गांगड, राधू उघडे, शांताराम उघडे, गोपीनाथ दुधवडे, रामनाथ उघडे, सावळेराम उघडे, भारत मेंगाळ, खेमा गांगड हे सर्व एकत्र येऊन मेहनत करतायत. या सर्व आदिवासी युवकांचं जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केलंय. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स. जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक, सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट, ज्यामध्ये 1, 2, 3 आणि 4 BHK फ्लॅट्स, प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स, 24/7 सुरक्षा व्यवस्था, सुंदर लँडस्केप गार्डन, इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन, मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन, जिम आणि योगा हॉल, संपूर्ण परिसरात CCTV, सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप, प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक, विश्वास, गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स. संपर्क 9130 711 811.